नमस्कार मित्रांनो. HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अतिशय मोठी अशी बलाढ्य PSU असं म्हणता येईल. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही एक कंपनी आहे. ONGCची सबसिडियरी आहे आणि HPCLचा जो टर्नओव्हर आहे तो 4,68,811 करोड होता. 4,68,000 करोड 2025 मध्ये होता आणि एम्प्लॉई स्ट्रेंथ 8,154 आहे. पण कॉन्ट्रॅक्टवरची मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे काम करतात HPCL मध्ये, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. या HPCL मध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी सर्वांसाठी उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या ग्रॅज्युएशनसाठी किंवा रोलसाठी. रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर्स अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स 2025-20 पब्लिश्ड ऑन 1 जून. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर फ्रेशर्स 30 जून आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स 15 जुलै. याच्यामध्ये त्यांनी 2 सेग्रिगेशन केलेत. ज्या अपॉर्च्युनिटी आहेत आपण पाहणार आहोत ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यामध्ये जे फ्रेशर्स आहेत त्यांची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 30 जून असणार आहे आणि जी मुलं एक्सपिरियन्स्ड आहेत त्या मुलांसाठी 15 जुलैपर्यंत ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत. डिटेल ॲडव्हर्टिजमेंट आणि क्लिक हे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे त्यांनी सांगितलं. डिटेल ॲडव्हर्टिजमेंटवर आपण क्लिक केलं की आपल्याला हे पेज ओपन होतं. 65 पेजेसचं हे डॉक्युमेंट आहे. खूप मोठं असं डॉक्युमेंट आहे. आपण महत्त्वाचे मुद्दे फक्त पाहणार आहोत कारण खूप वेळ लागू शकतो. त्याच्यामध्ये थोडं इम्पॉर्टंट डेट्स. कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 1 जूनला झालेलं आहे. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स 30 जूनपर्यंत भरू शकतो आपण संध्याकाळ रात्री 12 वाजेपर्यंत, 11:59 लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एक्सपिरियन्स लोकांसाठी 15 जुलै 2025 आहे. संध्याकाळी 11:59 आता पोझिशन्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, व्हॅकन्सी, स्नॅपशॉट ऑफ फ्रेशर्स. फ्रेशर्सचे पोझिशन्स काय आहेत आपण पाहूया. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट त्यांनी जे काय केलंय, पोझिशन दिले, त्यानंतर पे स्केल दिलेला आहे, व्हॅकन्सी, नंबर ऑफ व्हॅकन्सीज दिला आहे, मॅक्सिमम एज आणि एसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे, त्यानंतर मिनिमम एक्सपिरियन्स इयर्स दिलेले आहेत. हे डॅश ज्या ठिकाणी आहेत तिकडे फ्रेशर्ससाठी ती जागा उपलब्ध आहे असं म्हणता येईल. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पहिली जी पोस्ट आहे ती एक्झिक्युटिव्ह असिस्टंट 30,000-1,20,000 पे स्केल, 10 वेकन्सीज आहेत, 25 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि मिनिमम 3 इयर फुल टाइम रेग्युलर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, हे महत्वाचं आहे. दुसरी पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल, 50 वेकन्सीज आहेत, 3 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी 50 पोस्ट SPCL मध्ये ओपन झालेले आहेत आणि त्याचा मॅक्सिमम एज जे आहे ते 25 असणार आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल 3 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाला 15 वेकन्सीज आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटी कंट्रोल 3 वर्षाचा रेग्युलर ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्री 19 सीट्स आहेत, 19 वेकन्सीज आहेत. सॉरी, ऍडमिशनमुळे वेकन्सीच्या ऐवजी सीट्स सरकार तोंडात येत आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर हे झाले आतापर्यंत आपण डिप्लोमा पाहिले. मेकॅनिकल इंजिनियरसाठी 58 सीट्स आहेत. त्यांचा जो पे ग्रेड आहे तो 50,000-1,60,000 असणार आहे आणि 4 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑर अलाइड ब्रँचेस असं त्यांचं 98 पोझिशन्स आहेत. आता हे अलाइड ब्रँचेस जे आहेत त्याचे डिटेल्स आणि खाली दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. मेकॅनिकल इंजिनिअरच्या 98 वेकन्सीज आपण पाहिल्या. इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या 35 वेकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये 4 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स केलेला असला पाहिजे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर अलाइड ब्रँचेसमध्ये आहे. याच्या पण अलाइड ब्रँचेस खाली आपण पाहणार आहोत. सिव्हिल इंजिनिअरच्या 16 पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. त्यानंतर केमिकल इंजिनिअरसाठी 26 वेकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. चार्टर्ड अकाउंटंट 24 वेकन्सीज उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये क्वालिफाईड CA फ्रॉम इन्स्टिट्यूट ICAI अलॉंग विथ कम्प्लिशन ऑफ मॅन्डेटरी आर्टिकलशिप अँड मेंबरशिप ऑफ ICAI अँड मिनिमम 3 इयर फुल टाइम रेग्युलर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, हे त्यांचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. एक्सपिरियन्सची गरज नाही. ऑफिसर HR 6 वेकन्सीज आहेत. 2 इयर फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और इक्विव्हॅलंट कोर्स इन HR, पर्सनल मॅनेजमेंट और इंडस्ट्रियल रिलेशनशिप्स ऑफ सायकोलॉजी और मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विथ स्पेशलायझेशन इन HR और पर्सनल मॅनेजमेंट. त्यानंतर ऑफिसर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये 1 सीट आहे, वेकन्सी आहे आणि 2 वर्ष फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आपल्याला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधली पाहिजे किंवा आणि 4 वर्षाची रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपण कंप्लीट केलेली असली पाहिजे. हे झालं आतापर्यंत फ्रेशर्सचं. आता याच्या खाली जे आहेत पोझिशन्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड व्हॅकन्सी, स्नॅपशॉट फॉर एक्सपिरियन्स प्रोफेशनल, ज्यांचा हे जे मिनिमम एक्सपिरियन्स इयर्स आहे तो इथे मेन्शन केलेला आहे. पहिली पोस्ट आहे असिस्टंट ऑफिसर, ऑफिशियल लँग्वेज कम इम्प्लिमेंटेशन. वेकन्सीज 2 आहेत. 2 वर्षाचा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिंदी, मिनिमम 3 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन आणि 3 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे. लॉ ऑफिसर 3 वेकन्सीज आहेत.
3 इयर फुल टाइम कोर्स इन लॉ आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा 5 वर्ष कोर्स इन लॉ आफ्टर 12th स्टँडर्ड 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. सेफ्टी ऑफिसर उत्तर प्रदेश 2 वॅकन्सीज आहेत, त्याच्यामध्ये 2 वर्षाचा अनुभव आहे. सेफ्टी ऑफिसर तमिळनाडू 3 वॅकन्सीज आहेत, त्याच्यामध्ये 2 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर सिनियर ऑफिसर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन CGD ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स 4 वॅकन्सीज 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. याच्यामध्ये फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स पाहिजे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधला. सिनियर ऑफिसर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट 6 वॅकन्सीज आणि 3 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. सिनियर ऑफिसर सेल्स रिटेल लुब्स डायरेक्ट सेल्स और LPG 25 वॅकन्सीज आहेत आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. त्याच्यामध्ये MBA आणि ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन प्लस MBA तुम्हाला लागणार आहे. सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर 6 पोस्ट आहेत आणि 2 ते 5 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्याच्यामध्ये MBA और PGDM तुम्हाला गरजेचं आहे. चीफ मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर जनरल, डेप्युटी जनरल मॅनेजर नॉन फ्युएल बिझनेस 2 वॅकन्सीज आहेत. 14 ते 17 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर पेट्रोकेमिकलमध्ये मॅनेजर टेक्निकल 3 पोस्ट आहेत. 4 वर्षाचा इंजिनिअरिंग डिग्री तुम्ही केलेली असली पाहिजे. केमिकल, पॉलिमर, प्लास्टिक इंजिनिअरिंगमध्ये 9 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर मॅनेजर सेल्स R&D प्रोडक्ट्स कमर्शियलायझेशन 1 पोस्ट 9 वर्षाचा अनुभव. इंजिनिअरिंग डिग्री मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल, केमिकल, पॉलिमर या प्लास्टिक्स डिझायरेबल तुम्ही MBA केला असेल तर. त्यानंतर DGM कॅटलिस्ट बिझनेस डेव्हलपमेंट एक वॅकन्सी 18 वर्षाचा अनुभव पाहिजे. 4 वर्षाची केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री आणि 2 वर्षाचा MBA केला असेल तर छान. डेप्युटी जनरल मॅनेजर टेक्निकल सर्व्हिस 1 पोस्ट 18 वर्षाचा अनुभव पाहिजे. डेप्युटी जनरल मॅनेजर पॉलिमर्स एक्सपर्ट हेड 1 पोझिशन 18 वर्षाचा अनुभव. जनरल मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट हेड 1 पोझिशन 21 वर्षाचा अनुभव. IS ऑफिसर 10 पोझिशन 2 वर्षाचा अनुभव. IS सिक्युरिटी ऑफिसर सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट 1 पोस्ट 36 लाखाचं पॅकेज आहे आणि 12 वर्षांचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे. तर अशा सगळ्या संधी ज्या आहेत त्याच्यामध्ये तो सॅलरीचा जो ब्रॅकेट आहे, पे स्केलचं जे जनरल त्यांनी एक टेब्युलर फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. असिस्टंट ऑफिसर ऑफिशियल लँग्वेज कम्युनिकेशन मिनिमम इयर्स ऑफ रिलेव्हंट एक्सपिरियन्स जो दिलेला आहे तो. लॉ ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, जे काही पोस्ट आपण पाहिल्यावर त्याचे सगळे डिटेल्स आणि इकडे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत जे आपण आता पाहिले होते. त्यानंतर रिम्युनरेशन जे आहे, IS ऑफिसर FTC 15 लाख वार्षिक. IS सिक्युरिटी ऑफिसर सायबर सिक्युरिटी FTC 36 लाख प्रतिवार्षिक आहे. त्यानंतर आता जे अलाइड ब्रँचेस होत्या इंजिनिअरिंगच्या त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या एलिजिबल डिग्रीज मेन्शन कन्सिडर केल्या जाऊ शकतात ते इकडे मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग व त्यानंतर डिप्लोमामध्ये पण जेव्हा आपण मेकॅनिकल म्हणतो तेव्हा त्याचे अलाइड ब्रँचेस पण कव्हर होतात. त्याच्यामध्ये सिव्हिलमध्ये पण सेम. मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड इन क्वालिफाइंग क्रायटेरिया चार्टर्ड अकाउंटंट मिनिमम 50%. ऑल अदर पोझिशन्स 65%. minimum marks are required for UR unreserved OBC NC EWS and 55% for SC ST PWBD candidates. जॉब प्रोफाईल दिलेली आहे फ्रेशरची, ही अवश्य वाचून घ्या. एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची जॉब प्रोफाईल, त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिलची जॉब प्रोफाईल, त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलची जॉब प्रोफाईल, त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटी कंट्रोलची प्रोफाईल. अशा प्रकारे या सगळ्या प्रोफाईल्स त्यांनी दिलेल्या आहेत, त्या अवश्य वाचून घ्या तुम्ही. त्यानंतर तुम्हाला तुमची जे स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी, तुम्ही ज्या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्याचे सगळे डिटेल्स ते स्पेसिफिक दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल वाचल्यानंतर. त्यासाठी वेळ या व्हिडिओमध्ये व्यतीत करण्याची गरज नाही आपल्याला. तर अशा प्रकारे हे प्रोफाईल त्याने दिलेले आहेत. खूप मोठं असं हे ॲडव्हर्टिजमेंट आहे 65 पानांचं, त्यामुळे आपण थोडीशी घाई करतोय. शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स त्यांनी दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, सिलेक्शन प्रोसेसमध्ये खूप शॉर्टलिस्टिंग आणि सिलेक्शन टूल्स लाईक कम्प्युटर बेस्ड टेस्ट, रिटन टेस्ट, नेट स्कोर, टायपिंग टेस्ट, ग्रुप टास्क, ग्रुप डिस्कशन, सायकोमेट्रिक असेसमेंट, स्किल टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू, मूड कोर्ट तुम्ही जर लिगलमध्ये अप्लाय करत असाल तर, फिजिकल फिटनेस, एफिशियन्सी टेस्ट या सगळ्या होतील. कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये जनरल ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज चेक केलं जाईल या 2 पार्ट्समध्ये. आणि त्यानंतर मग तुमचा जे कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये एलिजिबल ठरतील त्यांना पुढे इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर सायकोमेट्रिक असेसमेंट वगैरे होईल. ग्रुप टास्क, पर्सनल इंटरव्ह्यू टू बी कन्सिडर्ड इन फर्दर सिलेक्शन प्रोसेस. हे सगळे डिटेल्स आहेत. इमोल्युमेंट जे आहे ते आपण मगाशी पाहिलं होतं पे स्केल, त्याचा अर्थ ॲक्च्युली कसा होतो. 30,000 - 1,20,000 पे स्केल असेल तर 10,63,000 पगार CTC होतो. 40,000
1,40,000 जर पे स्केल असेल तर 14.17 लाखाचा CTC होतो. 50,000-160 असेल तर 17.72 आणि अशा प्रकारे हे वाढत जाते. मला वाटतं खूप अतिशय दुर्मिळ हे जे पे स्केलचं कन्व्हर्जन आहे ते शक्यतो बघायला मिळत नाही. त्यामुळे कॅन्डिडेट्सचं जोपर्यंत जॉब मिळत नाही किंवा जोपर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळत नाही, तोपर्यंत याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ लोकांचा, मुलांचा, पालकांचा, विद्यार्थ्यांचा झालेला असतो. त्यामुळे हे जे टेबल आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. एक गाईडन्स म्हणून आपण तो नेहमी वापरू शकतो. HPCLने हे दिलेलं आहे, पण सेम पे स्केल दुसऱ्या कंपनीमध्ये कदाचित थोडा वर-खाली होऊ शकतं. परंतु एक जनरल गाईडलाईन म्हणून याचा नक्की वापर करता येऊ शकतो आपल्याला. त्यामुळे पे स्केल 10.63 लाख ते 48.28 लाख एवढा असणार आहे. त्यानंतर सर्व्हिस बॉन्ड अतिशय महत्त्वाचा आहे. सर्व्हिस बॉन्ड जो आहे, त्या सर्व पे स्केलसाठी, जनरलसाठी 3 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड असणार आहे. तुम्हाला ₹3,00,000 तिकडे भरावे लागतील किंवा तुमचे ₹3,00,000 घेतले जातील आणि EWS, OBC, SC, OBC, NC, SC, ST, PWDसाठी ₹50,000 बॉन्ड, एक सर्व्हिस बॉन्ड असणार आहे. रिटेन्शन अमाउंट तुम्ही जर ₹5,000 पहिले 12 महिने जे आहे ₹5,000 प्रति महिना तुमच्याकडून रिटेन्शन अमाउंट ही तुमच्या पगारामधून डिडक्ट केली जाईल आणि दुसरे जे काही जॉब ब्रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये हे जे पहिले 50,000 ते हे जे जॉब ब्रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये ₹8,000 प्रति महिना डिडक्ट केले जातील आणि त्याच्या वरचे हे जे 2 सॅलरीचे ब्रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये ₹5,000 प्रति महिना डिडक्ट केले जातील आपल्याकडून. प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट एक्झाम होईल, त्याचे तुम्हाला सगळे डिटेल्स ऑनलाईन वेबसाईटवर मिळतील. प्लेसमेंट आणि पोस्टिंग जी आहे ते HPCLच्या कोणताही सर्व्हिस बिझनेस युनिट किंवा डिव्हिजन किंवा सेल्स बिझनेस युनिट किंवा डिपार्टमेंट ऑफ द कॉर्पोरेशन ॲट एनी प्लेस इन द कंट्री बेस्ड ऑन कंपनीज कन्व्हिनियन्स अँड नीड्स तसं करावं लागेल. प्रोबेशन जो आहे तो 1 वर्षाचा असेल डेट ऑफ जॉइनिंग नंतर. आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ प्रोबेशन ऑफिसर विल बी कन्सिडर्ड फॉर कन्फर्मेशन ॲज पर कंपनी पॉलिसी. म्हणजे 1 वर्षाचं ट्रेनिंग तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर HPCLमध्ये तुम्हाला कन्फर्म जॉबसाठी तुमची ग्राह्यता होईल आणि त्या दृष्टीने कंपनी पॉलिसीनुसार तुमचा विचार केला जाईल. रिझर्वेशन, कन्सेशन्स, रिलॅक्सेशन हे गव्हर्नमेंट नॉर्मनुसार आपल्याला मिळतील. त्याचे डिटेल्स तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे PWD एलिजिबिलिटीचे डिटेल्स याने दिलेले आहेत. ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत. ॲप्लिकेशन प्रोसेस आपण पाहिली. ॲप्लिकेशन प्रोसेस आपण जेव्हा इकडे क्लिक हिअर टू अप्लाय करतो, तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं. इकडे तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर केलं नसेल, तर आपल्याला साइन अप फॉर न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल, तर तुम्ही इकडे डायरेक्ट लॉग इन करू शकता. हे अतिशय महत्त्वाचं हे जे फोटोज आहेत ते बघा. ॲक्च्युअली HPCLमध्ये काम करतानाचे फोटो आहेत. ते खूप चांगलं एक आपल्याला अंदाज येऊ शकतो आपण कशा प्रकारचं काम करणार आहोत. आपण न्यू रजिस्ट्रेशन जेव्हा क्लिक करतो, तेव्हा नवीन पेज ओपन होईल आणि त्या नवीन पेजमध्ये आपल्याला स्वतःचं प्रोफाईल जनरेट करावं लागेल. त्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, कन्फर्म लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचे. ते जर तुम्ही चुकीचे टाकले किंवा ते जर असे टाकले ज्याचा तुम्हाला ॲक्सेस नसतो, तर HPCLकडून किंवा कोणत्याही कंपनीकडून जी काही वेळोवेळी माहिती पुरवली जाते किंवा इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात त्या तुम्ही फॉलो करणार नाहीत आणि त्यामुळे तुमचं कॅन्डिडेचर बाद होऊ शकतं. अगदी जॉब पण जाऊ शकतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की कन्फर्मेशनचे किंवा इंटरव्ह्यूचे किंवा CBTचे डिटेल्स तुमच्या ईमेलवर आलेत, पण तुम्ही ईमेल चेक करत नाही किंवा त्या ईमेलला चुकीचा ईमेल दिलाय किंवा जो ईमेल तुम्ही दिलाय त्याला तुम्हाला ॲक्सेस नाहीये. अशा प्रकारे मग जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही जो संधी जी आहे ती वाया घालवता. त्यामुळे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर करेक्ट द्या. ॲप्लिकेशन प्रोसेस आपण पाहिली. ॲप्लिकेशन फी ₹1,000 प्लस GST 18% म्हणजे ₹1,180 आहे आणि पेमेंट मोड हे ऑनलाईन, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग ते सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन्स पण त्यांनी दिलेल्या आहेत, त्या अवश्य वाचून घ्या. त्याच्यामध्ये आपण ज्या नेहमीच्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्याच आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाहीये. सर्व्हिस बॉन्ड अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यावर दुर्लक्ष करू नका. रिइंबर्समेंट ऑफ स्लीपर क्लास रेल फेअर तुम्हाला CBTसाठी, SC, ST, PWD कॅन्डिडेटसाठी दिला जाईल. 3rd AC फॉर ऑल कॅन्डिडेट्स अपीअर फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे स्लीपर क्लास रेल फेअर हा CBTसाठी दिला जाईल, SC, ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. आणि जे कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यूसाठी होतील, सगळे कॅन्डिडेट जे इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल त्यांना 3rd ACचे रेल फेअर दिला जाईल. शॉर्टेस्ट राऊटचा तुमच्या घरापासून ते लोकेशन 30 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर. आता अशा प्रकारे ही संधी आपल्यासमोर आलेली आहे. बाकी सगळे डिटेल्स तुम्ही वाचून घेऊ शकता. तर HPCL सारख्या अतिशय महत्त्वाच्या कंपनीमध्ये तुम्हाला जर जॉब मिळत असेल, तर या संधीचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे. कारण एकदा ही संधी जरी 1 वर्षाची ट्रेनिंग नंतर जर तुम्ही कन्फर्म झाला तर वेल अँड गुड. इन केस जर कन्फर्मेशन नाही मिळालं तरी पण या संधीचा, या अनुभवाचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होणार आहे. कारण HPCL ही
अतिशय बलाढ्य कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये काम करण्याचा तुम्हाला जो अनुभव येईल, त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू 100% असते आणि ती सतत राहील, कायम राहील. याच्याबद्दल मनामध्ये कोणतीही शंका बाळगू नका. जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर ही बातमी पोहोचू. या विशेषतः या ज्या स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन आपण जवळजवळ सगळे कव्हर केलेले आहेत. डिप्लोमा कव्हर केलेले आहेत, इंजिनिअरिंग कव्हर केलेले आहे, CA कव्हर झालेले आहेत, लीगल कव्हर झालेले आहे. त्यामुळे या संधीचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर ही संधी जर तुम्हाला समजा तुमच्यासाठी ही संधी जर तुम्हाला लागू होत नसेल, तरी पण तुमचे जे मित्र, परिवार, शेजारी-पाजारी, सीनियर, ज्युनियर त्या सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यातल्या काही मुलांना याचा फायदा होऊ शकेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.